होता आणि संतोष बुरकुटने सामना बदलला तिसऱ्या षटकामध्ये आणि तो ठरतो मॅन ऑफ द मॅच. संतोष बुरकुट 2 षटकामध्ये 9 धावा करून 3 गडी बाद केला. तो ठरला जाईल मॅन ऑफ द मॅच. विनंती करेल अरुणेश यादव टिंकू भैया यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच. संतोष या मॅन ऑफ द मॅच संतोष बुरकुट 40+ चा खेळाडू आहे. अप्रतिम खेळाडू संतोष बुरकुट. वयाच्या 42 मध्ये पाहतो आपण काय अप्रतिम गोलंदाजी केली गेली. संतोष या लगेच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल टिंकू यादव यांच्या शुभ हस्ते. बेस्ट ऑफ लक संतोष, चांगला खेळ तुम्ही साकारला. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायचं आहे. बोथ टीम्स 12th मॅनच्या कॉम्पोज मध्ये लगेच पाठवायचा. चला कमिटी मेंबर्स आपण बाहेर यायचा लगेच. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. प्लीज फेरफटका करू नका. अजून 5 सामने पण खेळवायचे आहेत. तर पाहणार आहोत 2 सलामी बॅटर सज्ज होतील. एका बाजूला प्रतीक दोदडे मॅन फ्रॉम उपलाट याचा आयकॉन म्हणून सज्ज झाला चिखले या संघामध्ये. रिचल 11 चिखले संघामध्ये पाहिलं तर एका बाजूला पंकज दिवे. नक्कीच पाहिलं तर मागील वीक मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावर पाहायला भेटला. याचा ओपन क्रिकेट टुर्नामेंट मध्ये मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित आपण पाहिलं उमरगावच्या मैदानामध्ये जे सामना संपला गेला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला गेला. आणि पाहिलं तर एक चांगली बाईट आपण त्याची घेतली होती. त्याने खूप संघर्ष केला क्रिकेटमध्ये. ऍज अ टीचर मध्ये त्याची ख्याती आहे, प्रोफेसर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ संघामध्ये आहे. थोड्याच दिवसापूर्वी पाहिला पण ISL इंडियन स्टेट प्रीमियर लीग यासाठी सुद्धा आपण ट्रायल देऊन तो आलाय. सिलेक्शन झालेला आहे, परंतु 350 मध्ये तो सिलेक्शन आहे. त्यानंतर 96 मध्ये जेव्हा पाहिलं तर ऑप्शन होईल, ऑप्शन मध्ये नाव गेले गेले. परंतु बघूया आपण त्याला संधी भेटली जाईल. एक मोठा प्लॅटफॉर्म दिला गेला इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ISL असं होणार आहे.
दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल. चिखले संघ, सावरोळी संघ, गोलंदाज करणारे संघ जर आपला 12th मॅन आणाला आहे तुम्हाला पॅनलाइज केला जाईल, लक्षात द्या. सावरोळी संघ तर पहिला गोलंदाज पाहू शकता पण संदीप सज्ज होतोय. स्ट्रायकर प्रतीक धोदडे. पहिला चेंडू फटकाचा खेळायचा प्रयत्न चांगला केला होता. यावेळेस राहुलच्या माध्यमातून प्रयत्न चांगला होता, झेल पकडता आला नाही, परंतु प्रयत्न सुरेख केला होता. प्रतीक धोदडे याला जीवनदान द्यायला गेला. धावसंख्या एकने खातं उघडतं श्री गणेश केला जाईल. त्यावेळेस ऑप्टनच्या बाहेर होता, उभे खेळण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉल टाकला गेला. एक चेंडूचा खेळ संपला गेला, 2 धावा दाफलकावर आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत आजचा तिसरा सामना जो रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. विटी वॉरियर्स वलसाड विरुद्ध दापचरी चेकपोस्ट. ज्यावेळेस सरळ बॅट खेळला गेला, खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आलाय निर्धाव, डॉट बॉल आलाय. दोन्ही चेंडू धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 2, पहिल्या चेंडू एक धाव, दुसरा चेंडू वाईट, त्यानंतर एक डॉट बॉल. अशा प्रकारे सुरुवात केली. या षटकाची गोलंदाज पाहू शकता आपण, गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे संदीप. त्यावेळेस पाहायला गेलं तर ऑन साइडला खेळला गेला, खोदून काढायचा प्रयत्न होता. एक सिंगल आली, धावसंख्येने पुढे ससावेल, धावसंख्येवर पोहोचेल. धावफलकावर तब्बल 3 चेंडू 3 धावा धावफलकावर. तीन चेंडू 3 धावा धावफलका, 2 सिंगल, 1 वाईट, 1 डॉट. अशा प्रकारे गोलंदाजी करतो संदीप. अप्रतिम गोलंदाजी केली गेली. तर सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला, खेळाडू पाहू शकता खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडूच्या माध्यमातून चेंडू आला चौकार, 4 धावा. हा पहिला चौकार पाहू शकता आपण लगावला गेला. प्रतीकच्या बॅट म्हणून धावसंख्येवर पोहोचेल 7 अंकावर. 7 लॉस ऑफ 0 विकेट. खेळाडूच्या माध्यमातून चेंडू आला चौकार, 4 धावा. यावेळेस बैठक घुटण्यात एक तमाशा एक आला षटकार. प्रतीक धोदडेच्या बॅटमधून 6 धावा. एक चौकार, एक षटकार नक्कीच पाहायला भेटला. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्येवर पोहोचत दाफलका तब्बल 13. परत एकदा त्या सीझन मध्ये त्याच स्टाईलने 1 बाउंस, चेंडू सीमारेच्या पार आला, फोटो क्लिक, चौकार, 4. एक षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट धावा आहेत त्या 17 बिनगडी बाद. बॉल जर कुठे असेल वृद्धाश्रम मध्ये कृपया करून चेंडू पुरवायचा प्लीज. सूर्या पाहू शकता आपण आलाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला. पंकज दिवे यावेळेस मैदानाच्या बाहेर मॅन फ्रॉम डीएनए चा खेळाडू आहे.
आणि आयकॉन म्हणून सज्ज झालाय तो म्हणजेच सौरलीय संघामध्ये आणि आलेल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला पंकज दिवे याला पाठवलं गेलं माघारी. चला बॅटर लगेच पाठवा, जास्त वेळ घेऊ नका. जास्त वेळ आपण घेतला तर टाइम आउटच्या अनुषंगाने तुम्हाला बाद केला जाईल, लक्षात घ्या. 17 वर एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो आपण ऍज आयकॉन सज्ज झाला मिस्टर अजय धोदडे. चला केटी आपण पाहतोय अजय धोदडे नवीन बॅटर आयकॉन म्हणून सज्ज झालेत. एसटी संघामध्ये आपण पाहतो 2 एसटी आयकॉन ओपलाटचे दोन्ही खेळाडू चिखली या संघामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत. एकदा एका बाजूला प्रतीक धोदडे तर एका बाजूला अजय धोदडे असे 2 आयकॉन खेळाडू. तर बघा आपण प्रतिदासाचा होईल गोलंदाज सूर्या. अप्रतिम सुरुवात केली गेली. पंकज दिवेला पाठवले मैदानाच्या बाहेर. यावेळेस स्लोवर चेंडू होता, लेग स्टंपला मिस करते पंचांकीस मुनाफ सुलतान दर्शत असताना व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली 18 धावा. 18 लॉस ऑफ 1 विकेट. 18 वर 1 झटका नक्कीच दिला गेला. स्लोवर चेंडू होता, हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहू शकता आपण सबील चेंडूला फील्ड करतो. आयकॉन म्हणून सज्ज झाला. झरोलीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू. लगेच पाहिलं तर अप्रतिम लेफ्ट आर्म बॅटर आणि लेफ्ट आर्म गोलंदाज मध्ये त्याची ख्याती आहे. एक सिंगल नक्कीच झाला. प्रतीक धोदडे पाहू शकता अप्रतिम फलंदाजी करतो. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 6 चेंडू आणि 15 वर बॅटिंग करतो. 4 चेंडू 15 वर बॅटिंग करत असताना प्रतिदा बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट लॉंगलेला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड केला गेला, पैकी केली. अजय धोदडे खूप वेगाने धावतो. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली 20 धावा. 20 वर 1 अशी स्थिती पाहू शकता आपण विचारलेली पण चिखले या संघाची. पहिल्या गडी बाजूला पंकज दिवे जास्त काही करता आणि 3 चेंडू 1 धावा त्यांनी बनवल्या की तो बाद झाला. परंतु प्रतीक धोदडे आणि अजय धोदडे यांच्यावर जिम्मेदारी असेल, जबाबदारी असेल. इकडून चांगली इनिंग खेळावी लागेल. यावेळेस मिस टाइम झालाय. शॉट लॉंगलेला खेळाडू आलाय आणि यावेळेस केली गेली चुकी. वंशा यांच्याकडून चुकी केली जाते आणि वंशा डोक्यावर हात ठेवतोय कारण की त्यांनी चुकी केली आहे. वंशा पाहिला तर 40+ चा खेळाडू आहे, तलासीला बिलॉंग करतोय. पालघर डिस्ट्रिक्ट 40+ मध्ये हा सुद्धा खेळताना पाहायला भेटला तर तलासी संघाकडून. परंतु यावेळेस चुकी केली गेली आणि चुकी केली किती महागडी ठरू शकते येणारा वेळ सांगून जाईल. कारण की झेल सोडला 1 धावा आली. स्ट्राईक रोड झाली. प्रतीक धोदडे स्ट्राईक वर आहे. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. खेळाडू थोडा दूरवर आहे. जयवंत राहुल येईल. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगला फील्ड केला गेला. ॲक्युरेट थ्रो सुद्धा केला गेला, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली 23. इनिंग खेळावी लागेल. यावेळेस मिस टाइम झालाय. शॉट लॉंगलेला खेळाडू आला. यावेळेस सरळ बॅटिंग खेळला डाऊन द ग्राउंड. टावरिंग सुपर सिक्सर प्रतीकच्या बॅट मधून 6 धावा. सरळ बॅटिंग खेळला डाऊन द ग्राउंड. टावरिंग प्रतीकच्या बॅट मधून
सपील पहिला चेंडू होता लेफ्ट आर्म गोलंदाज अजय दोदडे रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल आलाय. जनाब रशीद शेख साहेबांना विनंती करून कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर लालूभाई प्लीज. लालूभाई या आमच्या मुख्य व्यासपीठावर. कल्पेश आपण पाहतोय चुकी करतोय झेल सोडतोय आणि यावेळेस अजयला दिलं गेलं जीवनदान. अजयला दुसरं जीवनदान दिलं. वंशाने एक जीवनदान दिला, कल्पेशने एक जीवनदान दिला. लालूभाई रशीद शेख साहेबांना विनंती करून कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर लालूभाई प्लीज. लालूभाई क्रिकेटच्या आमच्या मुख्य चांगलं प्रेम त्यांच्याकडून आहे. सबील आपण पाहू शकता अप्रतिम गोलंदाज आहे सबील. लेफ्ट आर्म कटर गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव. तदनंतर या चेंडूवर संधी निर्माण करून दिली होती पण कल्पेशनी जीवनदान दिलाय. यावेळेस ऑन साइडला काव कॉर्नरच्या वरतून कॉमेंट्री बॉक्सला देणार सलामी. हा आला षटकार प्रतीकच्या बॅटमधून 6 धावा. पाहिलं 30 वर कॉर्नरच्या वरतून कॉमेंट्री बॉक्सला देणार सलामी. हा आला षटकार बॅटिंग करतोय. परत एकदा हा प्रतीकचा ब्रँड आहे पाठवून दिलाय. संतोष बुरकुट झेल टिपतोय आणि 6 धावा. लगेच संतोष बुरकुट याला 100 रुपये मदतीने मंजुरी अप्रतिम बॅटिंग देतील. संतोष बुरकुट या 100 रुपये रफिक मंसुरी कडून घ्यायचा अंपायर कडून. परत एकदा हा प्रतीकचा ब्रँड आहे पाठवून दिलाय संतोष. यावेळी स्पर्धेचा फटका हॅट्रिक षटकार आणि काय फटकेबाजी करतोय प्रतीक दोदडे. नक्कीच सबीलेला धुवून टाकलाय. 30 षटकार त्याच्या बॅट मधून पाहिलं तर तब्बल बॅटिंग करतोय आतापर्यंत 42 अंकावर. कमलेशजी पांडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि तफसीलभाई हलका बॅटिंग खेळला गेला. खेळाडू पाहू शकता चेंडूला फुल केला एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. आणि पाहिलं तर षटक क्रमांक संपला गेला. तिसरा 3 षटकाच्या समाप्ती सांघिक धावसंख्या पाहू शकता आपण 49 धावा आपण कव्हर आहेत आणि 43 धावा जमा केल्या प्रतीक दोदडेच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय आतापर्यंत पाहिलं तर 11 चेंडू 43 धावांची खळी. नक्की पाहिलं तर मागील 3 दिवसा पहिले 10 चेंडू 40 धावा 16 चेंडू 40 धावांची खेळी त्याने साकारली उमरगावच्या स्पर्धेमध्ये. तदनंतर आपण पाहिलं 18 चेंडू 54 स्पर्धेचा फटका हॅट्रिक षटकार आणि मैदानामध्ये इन्फॉर्म फलंदाज आहे आणि सुरेख कास्टेबल खेळाडू म्हणून त्याची ख्याती. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूर्या. पहिल्या षटकामध्ये 17 दुसऱ्या षटकामध्ये 12 या षटकामध्ये तब्बल 20 धावा जमा केल्या गेल्या. प्रत्येक दुदडीची बॅट का सुरेख बोलते. सूर्याचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पाहायला ब्रश झाला परंतु ऑप्शनचे खूपच बाय चेंडू पिचिंग झालाय. पंचांकडे अपील केली होती परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. एक डॉट बॉल नक्कीच आलाय. धावसंख्या अजून पाहू शकता आपण 49. 3 षटक 1 चेंडू खेळ संपला गेलाय. सरळ बॅटने खेळला फक्त दिशा दिली गेली. डीप मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. डीप मिड आपला अजय दोदडे खूप वेगाने धावला. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जवळ पोहोचेल 51. 51 धावा धाव फलकावर. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये सबील करणार नाही चुकी आणि पाहिलं तर ते 14 चेंडू 45 धावांची खेळी साकारली. प्रतीक दोदडे या खेळाडूंनी मागील वर्षामध्ये पाहिलं क्वार्टर फायनलमध्ये याच खेळाडू पहिल्या चेंडूवर झेल सोडला होता आणि या खेळाडूंनी 75 धावा बनवल्या होत्या. समीर फायटर या संघासमोर आपण पाहिलं होतं क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. 14 चेंडू 45 धावांची खेळी साकारली. आपण पाहतोय प्रत्येक दोदडे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होईल डगआउट मध्ये. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. यावेळी ऑन साइडला खेळला गेला. डीप
काही चुकी कामेश वळवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर बघा आपण कामेश वळवी यावेळेस नवीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. चौथ्या क्रमांकावर 2 गडी बाद झालेत. एक पाहिलं तर यावेळेस स्लोवर बॉल होता, कट करायचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. अजय अजूनही नॉन स्ट्राईक एंडवर. पाहिलं तर तुषार बरफला थांबवले गेले आणि पाहिलं तर कमलेश वळवी यांना पाठवले गेले मैदानाच्या आत. तुषार सुद्धा एक अप्रतिम फलंदाज आहे, सलामी बॅटर म्हणून त्याची ख्याती. हार्ड फलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, शॉर्ट पॉइंटला खेळाडू आहे, चुंडला आला, चुंडला फील्ड करतोय, परत एक धाव लगेच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एक पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 धावा. यावेळेस अजय दोदडेचा फटका तर फसला डीप मध्ये. राहुल आणि अजय दोदड सुद्धा मैदानाच्या बाहेर. सूर्याचा नक्कीच कौतुक करावं लागेल. पंकज दिवेला बाद केला, तदनंतर प्रतीक दोदडेला बाद केला, तदनंतर अजय दोदडे. 3 गडी बाद झाला, 3ही गडी बाद केले गेले गोलंदाज मिस्टर सूर्याच्या माध्यमातून. नक्कीच पाहिलं तरी यावेळेस अजय दोदडे आणि अजय दोदड सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. पण तुषार आलाय. काय गोलंदाजी केली गेली सूर्या. नक्कीच साऊथ मध्ये एक पिक्चर पाहिला, त्याचा एक डायलॉग फेमस होता, सूर्या तुफान उठा देगा. अशा प्रकारे सूर्याने गोलंदाजी केली आहे, अक्षरशः तुफान आणलाय आणि 3 गडी बाद केले गेले. आपल्या स्पेल मध्ये 2 षटकं टाकले, 2 षटकामध्ये मात्र 15 धावा खर्च केला, 3 गडी बाद करणं यशस्वी ठरलाय. नवीन गोलंदाज वंशा वळवी मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस स्लोबन चेंडू होता, शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू चेंडूला फील्ड करतो. लेग बॅकचा कॉल नक्कीच कादिर माधवचा दक्षता धावफलक एकने पुढे 57 धावसंख्येवर पोहोचेल. धावफलक तब्बल 53 धावा. नक्कीच सुरंगी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक मोठी ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट पाहू शकता आपण. 24 फेब्रुवारी 28 फेब्रुवारी ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू गुंतवून गॅप मध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 57. 7,000 रुपये एंट्री प्रवेश फी आणि 77,000 रुपये आणि 33,000 अशी 2 बक्षीस क्रमांक असणार आहेत. 32 संघांना प्राधान्य दिलं जाईल त्या स्पर्धेमध्ये. आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सुरंगी क्रिकेट क्लबच्या आयोजकांना कॉल करायचा आपण. यावेळेस पाहिलं तर तुषार सुद्धा मैदानाच्या बाहेर. काय कमबॅक केला गेला, सूर्याने नक्की चांगला कमबॅक केला. तद्दन वंशाने सुद्धा आपला जोर दाखवला. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर चौकार, एक सिंगल, तदनंतर एक गडी बाद केला गेला. लगे बॅटर साठी एक अनाउन्समेंट असेल. एका षटकासाठी 5,000 रुपये, परंतु तोतला भाई म्हणजे यशाचा बॅनर आहे तिकडे जर लागला तर आमचे उपाध्यक्ष कमलेश पांडे जेपी भाई यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल.
तोतला भाई यांच्या बॅनरवर आपण पाहू शकतो. तो बॅनर दाखवला जातोय. तो ब्लॅक शर्टवर बॅनर आहे, त्याच्यावर आपण सर्कल करून ठेवणार आहेत. त्याच्यावर कुठल्याही फलंदाजाने 5 दिवसामध्ये षटकार ठोकला, त्याच्यावर चेंडू लागला तर जेपीबाई म्हणजे कमलेश पांडे यांच्याकडून 5,000 रुपये दिले जातील. शॉर्ट बॉल होता आपण खूपच बाहेर. विकेट किपर चुकी करतोय आणि पाहिलं तर व्हाईट शर्ट बरोबर 2 धावा नक्कीच ऍड केल्या जातील. धावफलक दोन्ही पुढे 60-60. चेंडूची गोष्ट केली, चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 4. 5वा षटक मार्गस्थ आहे. शॉर्ट बॉल प्रतिता खेळला गेला. डिब्बा स्वीपर कोरला खेळाडू पॉइंटला येतो, चेंडूला फील्ड करतोय परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल 62. यावेळेस पाहिलं तर डॉट बॉल. षटक क्रमांक 5वा संपला गेला. या षटकामध्ये नक्कीच एक चौकाराला एक व्हाईट बॉल, परंतु मात्र 9 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी केली गेली गोलंदाज वंशच्या माध्यमातून. मागील 2 षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 12 धावा जमा केल्या गेल्या. 3 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज. येणारे शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. सांघिक धावसंख्येची गोष्ट केली. 62 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. तर बघा आपण शेवटचा अंतिम षटक घेऊन येतो. गोलंदाज ज्यांनी पहिल्या षटक टाकलं तोच गोलंदाज सज्ज होईल का, हा प्रश्न आमच्या मनामध्ये घडतो. संदीप यांना इंट्रोड्यूस केला जाईल. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केला गेला, फेकी केली गेली परंतु एकेरी धावाने समाधानाला गेला. मिसबा वॉरियर्स उद्वाचे संगणक आणि गुरुसिसी तलासरी. मिसबा वॉरियर्स आणि गुरुसिसी बोथ ऑफ कॅप्टन टॉस साठी या. मिसबा वॉरियर्स उद्वा आणि गुरुसिसी चला टॉस साठी या. स्लोवर डाऊन, स्लोवर चेंडू टाकला गेला. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी पाहू शकता आपण. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून पहिला चेंडू विरुद्ध, परंतु मागील 14 चेंडूची गोष्ट केली. मागील 14 चेंडूमध्ये मात्र 13 धावा खर्च केला. अप्रतिम कमबॅक म्हणला जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. बॅटची खालचीकडे नक्कीच लगावली. शॉट फाडलेला खेळाडू चेंडूला फील्ड करतो, चेंडूला फील्ड केला गेला आहे. एक धाव नक्कीच लगावली गेली. धावफलक एक नंबर सरसावेल. धावसंख्या पोहोचेल. धावफलक 64 माफ करा 64 धावा धावफलकावर. अप्रतिम काम आपण पाहतो. मॅन्युअल स्कोर आमच्यावर करत असताना शादाब शेखच्या माध्यमातून चांगलं काम केलं जातं. यावेळेस फटकाचा स्ट्राईक खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट. शादाब शेखच्या माध्यमातून चांगलं काम केलं जातं. यावेळेस फटकाचा स्ट्राईक खेळलाय. डीपमध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. बॅटिंग साठी आलाय सुदेश. तो फोटो आपण पाहतोय आमचे जेपी भाऊ दाखवतो. त्या फोटोवर कोणी षटकार लागवला पूर्ण 5 दिवसामध्ये, तर त्यांच्या माध्यमातून 5,000 कॅश प्राइज असेल. तोतला भाई खूप फेमस आहेत. त्याचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्याच्या बॅनरवर लागला तर 5,000 कॅश प्राइज. व्हाईट बॉल नक्कीच दिला गेला. धावफलक एक नंबर सरसावेल. धावसंख्या पोहोचेल. धावफलकावर 65 धावा. यावेळेस मिस टाइम झालाय. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडू खाली आलाय परंतु नॉ मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सबील काय करतो मला समजलं नाही. दोन्ही खेळाडू होते पाहत राहिले. चौकार धावसंख्या 4 ने पुढे सरसावेल. 69. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. फलंदाज मैदानाच्या आत स्ट्राईक पाहू शकता पण सुदेश
शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या मैदानात आतमध्ये फर्स्ट इनिंग सुरुवात आहे. गोलंदाज पाहू शकता गोलमागून सज्ज झाला मिस्टर धर्मेश सुदीप आहे. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने आलाय परंतु गडीपात. दर्शक पाहू शकता पण 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटक समाप्त 70 धावांचा लक्ष असेल. 70 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी तो म्हणजे संघर्षशील सावरोळी तलासरी संघ. लालूभाई वेलकम आपल्या हार्दिक स्वागत प्लीज या आपल्या हार्दिक स्वागत वेलकम. गडीपात पहिला गोलंदाज अजित धोरडे आपण पाहू शकता गोलमागून सज्ज झालाय. यावेळेस पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडू प्रशांत यावेळेस पहिल्या चेंडूवर सिंगलने सुरुवात केली गेली. शॉर्ट बॉल ऑफिसच्या बाहेर पंचायत व्हाईट बॉल घोषित करतात. धावफलक 1 ने पुढे 6 धावसंख्या पोहोचेल 2 अंकावर.
एक चेंडू 2 धावा धावफलकाला लगावले गेला. पाहिलं तर 70 धावाचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना असेल. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले लावून पाहू शकता या सामन्यांमध्ये. एसटी एक गाव एक 2 ऐकून खेळाडू पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. कट करायचा प्रयत्न होता बॅकफुटला, परंतु पाहिलं तर डॉट बॉल आला. अजय दोदडे आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू. जेव्हा उपराट संघ खेळतो तेव्हा संघाचा संगणक म्हणून खेळतोय. आपण पाहिलं उजव्या भागामध्ये एसटी एक गाव एक ओपन 2 ऐकून खेळाडू तेव्हा उपलाट संघाने चॅम्पियन बनला होता. अप्रतिम खेळ अजय दोदडेच्या माध्यमातून पाहायला भेटला आपल्याला. प्रतीक दोदडे यावेळेस सर्व बॅटने डाऊन द ग्राउंड खेळला गेला. तुषार बरफच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. वन सीमारेषा पार आलाय. खणखणीत दर्जेदार चौकार. 4 धावा. अप्रतिम खेळ अजय दोदडेच्या माध्यमातून पाहायला भेटलं आपल्याला. प्रतीक दोदडे यावेळेस सर्व बॅटने डाऊन द ग्राउंड खेळला गेला. प्रशांतच्या बॅटमधून चौकार आलाय. तुषार एक चेंडू 1 वर खेळतोय सूर्या. 2 चेंडू 4 वर खेळतोय प्रशांत. धावसंख्याची गोष्ट केली 3 चेंडूने 6 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. अशा प्रकारे धावफलक आहे एकूण बनवायचे 64. एका बाजूला रिचल चिखली तर एका बाजूला सावरवळी. शॉर्ट चेंडूचा फटका सुरेख खेळा. खेळाडूला बेट करून चेंडू निघून सहज सीमारेषा लागत. 4 धावासाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटरच्या बॅट होतोय 4. धन्यवाद डीजे मास्टर माध्यमातून 4 धावासाठी बॅक टू बॅक 10 धावा. नक्कीच थोडी चर्चा केली नाही. 25 मिनिटांच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे आहेत. क्षेत्ररक्षक करणारा संघही दक्षता घ्या. अजय दोदडे प्रति सज्ज मागवा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल क्रॉस बॅट खेळला गेला. सुरेख फटका डीप बॅक कडला चेंडू निघून जातो. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. प्रशांतच्या बॅटवर आलाय हा चौकार. 4. काय सुरेख फटकेबाजी केली जाते. प्रशांतच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार. 4 चेंडू फेस करीत 4 चेंडू 12 बार खेळतोय. धावसंख्या पाहू शकतो. सांघिक धावसंख्या 14 धावा धावफलकावर. अजयवर नक्कीच थोडस दबाव आणला गेलाय. प्रशांतची बॅट अशांत आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. इकडून बघायची अजून विजय पाहिजे तब्बल 56 धावांचे ग्रह असेल. यावेळेस फक्त दिशा दिली गेली. खेळाडू पाहू शकतो आपण. अप्रतिम झेल टिपला गेला. सुरेख झेल टिपतोय आणि पहिला गडी बाद झाला. एका षटकात समाप्ती धावांची गोष्ट की धावा येते 14 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. बघायची अजून विकास तब्बल 56 धावांचे ग्रह असेल. पाहू शकता आपण. आपण झेल टिपला गेला. सुरेख झेल टिपतोय. बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सबील पाहू शकता. नवीन गोलंदाज सुदेश सज्ज होतोय. पहिला षटक संपला गेला. एका षटकाची समाप्ती धावांची गोष्ट की धावा धावफलकावर तब्बल लगावल्या गेल्या 14 एक गडीच्या मोबदल्यामध्ये. इकडून बनवायची 11.20 सरासरी 56 धावा 5 षटकांमध्ये. 17 धावाचा पाठलाग करायचा चांगली सुरुवात केली होती. शेवटच्या चेंडूवर अजयने गडी बाद केला. अप्रतिम झेल टिपला. संतोष शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता सूर्य यांचा, परंतु डॉट बॉल आलाय. सुदेश पाहिलं तर अप्रतिम गोलंदाज आहेत. एक अप्रतिम हाईट पर्सेंटचा खेळाडू. स्लोवर चेंडू वेगवान चेंडू व्हेरिएशन या खेळाडूकडे आहे. गोलंदाजाकडे तो चेंडू त्या प्रकारे टाकतोय. परत एकदा स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉल घोषित करतात. आपण खूपच बाहेर
धावसंख्या एक पूर्ण सरसावेल धावसंख्या दर पोहोचेल धावफलक तब्बल लगावले गेले 15-15. स्लोवर चेंडू यावेळी दिवसचा फटका खेळला गेला की आपण चेंडू निघून डीप गली थर्डमॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी सूर्याच्या बॅटमधून सुद्धा आला एक चौकार 4. स्लोवर चेंडू यावेळी दिवसचा फटका खेळला गेला की आपण चेंडू निघून डीप गली थर्डमॅन रिझन मध्ये 4 धावांसाठी बघा आपण सुदेश प्रतिदा मग सज्ज होईल. देवाचा फटका सुरेख खेळलाय चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेच्या पार दर्जेदार षटकार 6 धावा. यावेळेस परत एकदा फटका सुरेख खेळा सूर्या तुफान उठा देगा अशा प्रकारे फलंदाजी करतोय. अप्रतिम प्रत्युत्तर 70 धावांचा पाठलाग करायचा या षटकामध्ये पाहिलं. पहिला चेंडू निर्धाव 1 व्हाईट बॉल 2 चौकार 1 षटकार तब्बल 15 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्येची गोष्ट केली धावसंख्येत फटका लगावले गेले 29. दुसरा षटक मार्ग असता अजून 2 चेंडूचा खेळ बाकीच्या काय फटकेबाजी करतोय सूर्या. सुदेश्वर हल्ला बोल आता 15 धावा जमा केल्या गेल्या. अप्रतिम बॅटिंग अजून बनवायचे होते 41 धावा विजयासाठी येणारे चेंडूचे इनिंग्स मध्ये पाहिले तब्बल 26. मोठा फटका खेळायचा प्रयत्न चेंडू अंगाला लागून यष्ट्यावर येतोय आणि पाहिलं तर थोडासा सूर्या निराश होईल आणि गडी बाद झालाय. सूर्या सुद्धा मैदानाच्या बाहेर 29 वर लागणारा दुसरा झटका. बनवायचे होते 41 धावा विजयासाठी येणारे चेंडूचे इनिंग्स मध्ये पाहिलं तब्बल 26. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय आपण पाहू शकता. धावसंख्या 29 2 गडी बाज आणि 41 धावा अजून बनवायचे 25 चेंडू खेळ बाकीच्या 25 बॉल्स 41 रन्स टू विन. राकेश कोंडे साहेबांचं आगमन झालं. वेलकम राकेश साहेबांचं आगमन झालंय. तर गोलंदाज नवीन बॅटर संजय मैदानी 4 मध्ये 29 वर 2 गडी बाद झाले. पुढे ससावलाय फटक्याचा सुरेख खेळ डीप मध्ये खेळाडू आलाय आणि यावेळी अप्रतिम झेल टिपला गेला. खेळाडू पाहू शकता आपण निखिल आणि आल्या पावलाने माघारी पाठवलाय. 29 वर 3 गडी बाद. इकडून बनवायचे 4 षटकांमध्ये 41 धावा अजून विजयासाठी सामना होणार. सामना दोन्ही संघांसाठी ऑन असणार आहे. संजय मैदानी 4 मध्ये 29 वर 2 गडी बाद झाले. ससावलाय फटक्याचा सुरेख खेळ डीप मध्ये व्यासपीठावर येऊन आपण स्वागत असेल गुरुश्री क्रिकेट क्लबच्या कमिटीच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा पाहुण्यांचा खेळाडूंचा मी युसुफ सय्यद परत एकदा हात देते स्वागत. चला लगेच बॅटर पाठवायचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष पाहू शकता. आपण 2 षटकांचा खेळ संपला गेला. 29 धावा धावफलक कव्हर 4 षटकांमध्ये 41 धावा बनवायचे. नवीन बॅटर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज दिवे.
पंकज दिवे नक्कीच पाहिलं तर उमरगाम ऑल इंडिया ओपन क्रिकेट टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ची बायसायकल या खेळाडूच्या नावावर एक मेडन ओव्हरच्या नावावर होती. अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली. सेमीफायनल पराभूत झाला परंतु काय खेळ साकारला होता. असा खेळाडू सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेट लेफ्ट हँड बॅटर सबील साडे 24 चेंडू बनवायचे अजून 41 41 धाव विजयासाठी बघा कशा प्रकारे सुरुवात करेल. सबील बॅटिंग वर आहे. पहिला चेंडू खेळण्यासाठी या इनिंग्स मधला पहिला चेंडू लॉफ केलाय. अप्रतिम डीप बॅक ऑस्ट्रेलियाच्या वरतून आमच्या प्रेक्षकांना सलामी देणारा षटकार. पंकजच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. इकडून बनवायची 35-23 चेंडू 35 धावांची गरज. सबील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय. परत एकदा नो लुक शॉट अजय आहे परंतु चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार 6 धावा. पहिला चेंडूवर षटकार ठोकतोय. धन्यवाद जे समीकरण बदलले गेले. 22 चेंडू 29 धावांची गरज आहे. पंकजवर षटकार ठोकले सबील. अप्रतिम बॅटिंग सबीलच्या माध्यमातून समीकरण पूर्णपणे बदलला गेला. 22 चेंडू 29 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवला दक्षता घ्या. त्यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. तुषार पाहू शकतो चेंडूला फुल करण्याचा प्रयत्न. चेंडूला फुल केला गेला परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक इकडे पुढे ससावेल धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली. आपण पाहू शकता 42 धावा. 28 धावा अजूनही बनवायचे देणारे चेंडू असेल. 21 चेंडू 28 धावांची गरज. पंकज दिवे स्ट्राईकवर नवीन बॅटर आहे. पाहिलं तर मिस्टर संतोष फक्त दिशा दिली गेली. टीममध्ये खेळाडू पाहू शकता आपण. अजय चेंडूवर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून एकदा नक्कीच परिपूर्ण केलं जाईल. 20 चेंडू बनवायचे 27 सांघिक धावसंख्येची गोष्ट 43 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा केल्या गेल्या तब्बल 14. 2 षटकार 2 सिकलच्या माध्यमातून. स्लो वन बॉल काय फटका सजवलाय. लॉंगेस्ट 6 होता तरुण या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठा षटकार ठोकलाय. सबीलच्या बॅटमधून 6 धावा. मास्टर काय फटकेबाजी करतो. 3 षटकार आता पण ठोकले गेले. शेवटचा अंतिम चेंडू खेळ भाग्य असेल. 19 चेंडू बनवायचे विजयासाठी 21. यावेळेस पाहिलं तर थोडंसं बाहेर टाकला गेला. 55 हा समांतर धावा दिली गव्हांतर व्हाईट बॉल नक्की दिला गेला. धावफलक एक पुढे ससावेल धावसंख्या 50 धावा परिपूर्ण होतात. 50 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. आणि पाहिलं तर रिव्ह्यू घेतला गेला DRS व्हाईट बॉल साठी. थर्ड अंपायर आहे रफिक मनसुरी पाहतील. गोलंदाजी करणाऱ्या संघाने नक्कीच रिव्ह्यू घेतलाय.
फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. डॉट बॉल असणार आहे. येणारे 18 चेंडू बनवायचे दोन्ही विजयासाठी तब्बल 49 धावा धावफलकावर. 49 धावा धावफलकावर. चला 18 चेंडू 20 आणि 21 धावा देऊन 7ची सरासरी गाठावी लागेल. अजय पाहू शकता. पण पहिल्या षटकामध्ये अजय ते 14 धावा खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तब्बल 15 धावा खर्च केला. सुदेशनी अजय पर्यंत सज्ज झालाय. पहिला चेंडू पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर पंचायत वाईट बॉल घोषित करतील. धावफलक एक नंबर ससावलं गेलं. धावसंख्या पोहोचेल. धावफलक तब्बल 50 धावा पूर्ण झाल्यात. एकूण म्हणजे 20. येणारे चेंडू 18 चेंडू 50 धावांची गरज. यावेळेस फटकाचा सुरेख खेळलाय. मिस टाइम डीप मध्ये खेळाडू आणि यावेळी झेल टिपला गेलाय. फलंदाज यावेळी संतोष मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 5 झालाय. चौथा संतोष बॅक थोडा आउट. नवीन फलंदाज वंशा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वंशा पालघर डिस्ट्रिक्ट 40+ मध्ये या खेळाडू नक्कीच अप्रतिम बॅटिंग केली होती. अप्रतिम गोलंदाजी केली होती. यावेळेस पाहिलं तर तलासी गावासाठी खेळतोय. म्हणजे सावरोळी तलासी या गावासाठी. 17 चेंडू बनवायचे 20. अजय तोदडे गोलमागवर सज्ज झालाय. सबील पाहू शकता. पण नॉन स्ट्राईक एंड वर आहे आतापर्यंत. सबीलने 4 चेंडू फेस 5 चेंडू फेस केलेत आणि 17 वर खेळतोय. ऑफच्या बाहेर पंचायत वाईट बॉल घोषित करतायत. कमी धावा डिफेंड करायचे पण एक्स्ट्रा गोलंदाजी केली जाते. धावफलक एक ने पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 51. फुलटॉस बॉल फक्त दिशा देरी केली. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू खाली आला. चेंडूला फील केला जाईल. 2 बाउन्स. एकेर समाधान दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला परंतु सबीलने थांबवलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. 52. अजून बनवायचे 18. येणारे चेंडू इनिंग्स मध्ये तब्बल 16 चेंडू 18 धावांची गरज. सामना जर टाय झाला तर सुपरवर खेळू जाईल. आपण दक्षता घ्या. प्रतीक दोदडे आपण पाहतो. प्रतीकला अजूनही सुद्धा इंट्रोड्यूस केला गेला नाहीये. एक अप्रतिम गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं अजयला इंट्रोड्यूस केलं. त्यानंतर सुदेश तसे मागणे ठरले. त्यानंतर पंकज दिवे 20 धावांचं षटक पाहायला भेटलं. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले. 3 धावा खर्च केल्या गेल्या. 2 वाईड 1 सिंगल च्या माध्यमातून. सबील फक्त दिशा देतोय. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. खेळाडू आला. चेंडूला फील करतोय. चेंडूला फील केले गेले. फेकी गेली एकदम लगेच परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. तब्बल 53. अजूनही बनवायचे 17. येणारे चेंडू असतील 15 चेंडू 17 धावांची गरज. 15 बॉल 70 रन्स टू विन. सामना रंगतदार झाला. एका बाजूला पाहू शकता रिचल 11 चिखले तर एका बाजूला तलासी सावरोली. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली आणि फलंदाज होतो बाद मैदानाच्या बाहेर. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आपण पाहू शकता. तर स्वप्नीलच्या डोळ्यामध्ये स्वप्न असलेला सामना जिंकण्याचा
कारण की येणारे अजूनही पाहिले तर 14 चेंडू बनवायचे 17 वंशा नक्कीच बाद झाला. आता त्यांनी चेंडू फेस केले 2 चेंडू आणि एक बनवून तो बॅक थोडा गावड आलाय. 6 चेंडू फेसवर खेळतोय मिस्टर सबील. सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल कारण की अजूनही येणारे 14 चेंडू असतील. 14 चेंडू मध्ये मात्र 17 बनवायचे. सिंगल जरी धावा बनवला नक्कीच सामना विजय होऊ शकतो. सावरोळी संघ सबसाईडला खेळला गेला. पंकज दिवे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न खराब क्षेत्रात थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 नंबर सहसा होती. धावसंख्या 2 पोहोचत दाफळकर तब्बल 54 धावा अजूनही बनवायचे 16 स्वीट 16 येणारे 13 चेंडू 16 धावांची गरज. सबील आता पण सबीलच्या बॅटवरून 3 षटकार आले. 6 चेंडू 20 वर तो खेळतो. 1 निर्धाव चेंडू 2 सिंगल च्या माध्यमातून शॉर्ट चेंडू होता. लेग स्टिक मिस करून जातो. पंचांकित व्हाईट बॉल घोषित करतील. या षटकामध्ये पाहिलं तब्बल 3 व्हाईट बॉल टाकले गेलेत. एक लांबला षटक पाहू शकता आपण अजयच्या माध्यम आतापर्यंत 8 चेंडू त्यांनी टाकलेत. 8 चेंडू मध्ये तब्बल त्याने धावा खर्च केला. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 6 धावा त्यांनी खर्च केला. 2 गडी बाद करून यशस्वी ठरलाय. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी बनवायचे विजयासाठी तब्बल 15 एवढंच खेळण्याचा प्रयत्न चुकी 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 केली गेली. सबील मैदानाच्या बाहेर सरळ बॅटने धावा येत होत्या परंतु रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. समीकरण बदलले गेले. 12 चेंडू बनवायचे 15 विजयासाठी 7.50 ची सरासरी गाठावी लागेल. गडी क्रमांक बाद होतो 6वा आणि येणारे नवीन बॅटर त्याच्यावर नक्की दबाव असेल बॅटिंग करण्यासाठी. चुकी 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 केली गेली. सबील बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेंद्र आपण पाहू शकता. एकूण 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाज पाहू शकता आपण सुदेशला इंट्रोड्यूस केल्या गेल्या. अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज प्रतीक दोदडे किंवा अजून कोण आहे. सुदेशने पहिला षटक टाकला होता तेव्हा 15 धावा त्यांनी खर्च केला. तर 2 गडी बाद केल्या होत्या परंतु तुषार नक्कीच निश्वास श्वास घेतला असेल तुषार बरोबर कारण की सबील आउट झालाय. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. सुदेश गोलंदाज सज्ज होईल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची बारची कडा गडी बाद. 18 चेंडू 21 धावांची गरज होती. मागील पाहिलं तर आपण मागील 7 चेंडू मध्ये 4 गडी बाद झालेत. मात्र 6 धावा 7 गडी बाद झाले. आतापर्यंत 15 धावांची गरज आहे. येणारे अजूनही पाहिलं तर येणारे 11 चेंडू बनवायचे 15. बघा कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. चला बॅटिंग लगेच पाठवायचा प्रयत्न होता. बॅटची बारची गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाम सुनाई होगा राहुल असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 11 चेंडू बनवायचे 15. सुरेंद्र नक्कीच थोडीशी चर्चा करतो. थोडस नक्कीच चर्चा केली जाईल. काहीतरी नक्कीच कालमंत द्याल कारण की सिंगल धाव बनवायच्या होत्या. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. सगळ्यात मोठी चुकी केली सबीलने. रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. शेवटच्या चेंडू होता स्ट्राईक स्वतःकडे ठेवू शकला तर सिंगल घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बॉल केला गेला अजय दोटेच्या माध्यमातून. राहुल उभा खेळण्याचा प्रयत्न ऑफच्या बाहेर व्हाईट बॉलला. एक पाहिलं तर चिखले संघाकडून पाहिलं तर एक खराब गोष्ट ही राहिली की प्रत्येक षटकामध्ये व्हाईट बॉल आले. प्रत्येक षटकामध्ये व्हाईट चेंडू टाकला गेले. पहिल्या षटकाची गोष्ट पहिल्या चेंडूमध्ये 1 व्हाईट नंतर दुसरा व्हाईट. परत एकदा खूपच बाहेर व्हाईट बॉल कंटिन्यू व्हाईट बॉल टाकला गेले. समीकरण बदलले गेले. 11 चेंडू 13. अजूनही पाहिलं तर सामन्यामध्ये रंगत आहे.
7 गडी बाद झालेत, 11 चेंडू बनवायचे, 13-17 धावांचा पाठलाग करत समीरने इम्प्रेस केला. सूर्याने चांगली बॅटिंग केली, त्यानंतर प्रशांतने चांगली बॅटिंग केली, परंतु संजय, संतोष, स्वप्नील, अशोक फलंदाज कुठे ना कुठे निराश करतात. फटका सुरेख खेळाय डाऊन द ग्राउंड, मोठा फटका, खेळाडू आले, चेंडू खाली आणि काय झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. नक्कीच एक फलंदाज पाठोपाठ मैदानाच्या बाहेर. 10 चेंडू बनवायचे विजयासाठी, अजूनही 13. तर मागील आपण 8 ते 9 चेंडूची गोष्ट केली, 5 गडी बाद झालेत. खराब बॅटिंग म्हणले जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. संदीप 8 गडी बाद. 10व्या क्रमांकावर संदीप आलाय, तर एका बाजूला सुरेंद्र नॉस्टॅक नंबर आहे. अजूनही पाहिलं तर 10 चेंडू बनवायचे 13. चेंडू 13 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल ऑफसाइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकता पण चेंडूला फील्ड करतील. नक्कीच सबीलचा विकेट आल्यानंतर पूर्णपणे बॉडी लँग्वेज चेंज झाली. रिचल 11 चिखले या संघाची. 9 चेंडू बनवायचे, 12 अजूनही सुरेंद्र आणि संदीप. इकडून स्लो वन बॉल ऑफसाइडला खेळला गेला. खेळाडू पाहू शकता चेंडूला फील्ड करतो, फेकी केली गेली, परंतु बघता बघता एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक एक पुढे सरसावेल, धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलक तब्बल लगावली गेली, ते म्हणजे 59 धावा. एकूण बनवायचे 11, येणारे चेंडू असतील 8 चेंडू 11 धावांची गरज आहे. आठ बॉल 11 धावांची गरज आहे. गोलंदाज सुदेश. बघूया आपण स्ट्राईक वर संदीप. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आलाय. अजूनही पाहिजे शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी एक बॉल असणार आहे या षटकामध्ये. 7 चेंडू बनवायचे 11. सामना पूर्णपणे बदलला गेला. मागील 11 चेंडू मध्ये मात्र 10 धावा आल्या, तरी 5 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. सामना जर लेवल झाला, टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे, लक्षात घ्या. पुढे सासाला मोठा फटका खेळला गेला डीप मध्ये. तुषार बराफ आणि पाहिलं तर गडी क्रमांक बाद होतोय 9वा. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार. 6 चेंडू बनवायचे 11. सर एक वेळ आहे, विकेट गेले त्याच्यामुळे टाइम आहे. ओके परफेक्ट टाइम आहे, का विकेट गेले त्याच्यामध्ये टाइम थोडासा कव्हर केला गेलाय. मागील 10 धावांमध्ये 6 गडी बाद केल्याने 12 चेंडू मध्ये येणारे 6 चेंडू बनवायचे विजयासाठी. तब्बल प्रतीक दोदडे. 6 चेंडू 11 धावा डिफेंड करायचे. प्रतीक दोदडे स्ट्राईक वर असतो. गोलंदाज सज्ज स्ट्राईक वर सुरेंदर. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळायचे, परंतु विकेट सुद्धा वाचवायचा बॅटरला. पहिला चेंडू लॉफ केला, पाठवून दिलाय. तुषार आला, परंतु चेंडू सीमेच्या पार आलाय. षटकार. सामन्यामध्ये रंग नक्कीच बदलला गेला. 5 चेंडू 5 धावा बनवायचे विजयासाठी. नक्कीच कल्पेश नॉस्टॅक व सुरेंद्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. येणारे 5 चेंडू 5 धावांची गरज. शेवटचा अंतिम गडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
फटका फसला डीपमध्ये खेळू आहे आणि जाऊन सामना विजय झाला चिखले संघ. परंतु पाहिलं तर मागील 14 चेंडूमध्ये मात्र 16 धावा आल्या आणि संघ आउट झालाय. 7 गडी बाद झाले. चिखले संघ हरता सामना विजय झालाय. पंकज दिवेच्या चेहऱ्यावर हास्यशील पाहिलं तर प्रतीक दोदडे तुषार बरफ नक्कीच पाहिलं तर चार गडी मैदानी चेंडू ठेवून 4 धावांनी हा सामना विजय झालाय. परंतु तळाफे सावरे संघ हार्डलर चांगला खेळ साकारला. वंशा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं प्लीज. वंशा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय आणि चिखले संघाचे संगणक आपण सुद्धा या. तर यानंतर ब्रेक असणार आहे. तर या मॅचचा मानधन आपण देणार आहोत. या मॅचचा मानधन आपण देणार आहोत. पाहिलं तर खूप क्रुशियल मोमेंट होते. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली गेली अंतिम षटकांमध्ये तर 3 खेळाडू होते परंतु ज्यांनी 5 विकेट